पुण्यातील सुप्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलाय। बनमस्कामध्ये काचेचा तुकडा आढळला होता। अन्न आणि औषध प्रशासनाने आता याबद्दलची कारवाई केली आहे। त्रुटी दूर होईपर्यंत हा परवाना आता निलंबितच राहणार आहे। संबंधित दाम्पत्यानं 2 दिवसांपूर्वी बनमस्का खात असताना त्यांना त्यात काचेचा तुकडा आढळला असल्याचा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केला होता। त्यानंतर अन्न औषध प्रशासनाने कॅफे गुडलकवर आता ही कारवाई केली आहे। नामांकित असू दे किंवा काही असू दे, कुठलाही कॅफे असेल तर त्याचं जे हायजीन आहे, स्वच्छता ही आणि अर्थातच खाण्यामध्ये जी सुरक्षितता घ्यायला पाहिजे ती घ्यायलाच पाहिजे। त्याच्यामुळे धक्कादायक आहे। कारण का गुडलक कॅफे हे महाराष्ट्रात फक्त नाही, बाहेरून पण लोक तेव्हा पुण्याला येतात। राज्याच्या बाहेरून ते सगळे गुडलक कॅफेला जातात। त्यामुळे गुडलक कॅफेमध्ये हे होणं हे धक्कादायक आहे। आणि माझा विश्वास आहे की त्याची मॅनेजमेंट जी नोंद घ्यायची आहे ती नक्की नोंद घेऊन याच्यात सुधारणा आणेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।